नमस्कार मित्रांनो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की केरळमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री अद्याप ठरलेला नाही. आणि मग मुख्यमंत्री निवडण्यासाठी संविधानानुसार काँग्रेसकडे आणखी किती कालावधी शिल्लक आहे? हा संवैधानिक पेच आहे आणि हा आपण राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. केरळ विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले असून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटने UDFने 92 जागांसह यश मिळवलेलं आहे. मात्र विजयानंतर आता मुख्यमंत्री कोणाला करायचा यावरून काँग्रेसमध्ये खल सुरू आहे आणि म्हणून हा संवैधानिक पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम आणि केरळ या 4 राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे शुभेंदू अधिकारी, तामिळनाडूत तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे सी जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे, ती आपण पाहिलेली आहे. आसाममध्ये भाजपचे नेते हिमंता बिश्व शर्मा यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली, त्यामुळे ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनणार हे स्पष्ट झालेलं आहे. केरळमध्ये काँग्रेस समोर मुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झालेला आहे. कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री करावं याबाबत काँग्रेस पक्षाचा निर्णय अद्याप झालेला दिसत नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर किती कालावधीत नवीन सरकार स्थापन करणे आवश्यक असते हा प्रश्न आहे. त्यासाठी असलेला कालावधी समाप्त झाल्यानंतर काय होते याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रहो, आपण राज्यशास्त्राच्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं अत्यावश्यक करत असते, म्हणून आपण हा प्रयत्न करत असतो. केरळमध्ये मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचा याबाबतचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेसकडे 11 दिवसाचा कालावधी आहे. कारण केरळ विधानसभेची मुदत 23 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर केरळ विधानसभा 23 मे रोजी विसर्जित होईल. भारतीय संविधानाच्या कलम 172 नुसार कोणत्याही राज्याची विधानसभा ही मध्येच विसर्जित झाल्यास 5 वर्षाच्या कालावधीसाठी सुरू राहते. विधानसभेच्या पहिल्या बैठकीपासून पुढे 5 वर्षाचा कालावधी सुरू होतो. भारत निवडणूक आयोगानुसार केरळच्या सध्याच्या विधानसभेची 5 वर्षाची मुदत म्हणजे कालावधी जो आहे तो 23 मे 2026 रोजी संपणार आहे. 24 मे 2021 रोजी केरळ विधानसभेची पहिली बैठक झाली होती. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून ते विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंतच्या कालावधीत बहुमत मिळालेला पक्ष किंवा युती आघाडी सरकार स्थापनेचा दावा करू शकते. राज्यपाल त्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी पाचारण करतात. यावेळी नवनियुक्त आमदारांना शपथ देण्यासाठी आणि बहुमत चाचणी पार पाडण्यासाठी एक हंगामी अध्यक्षाची नियुक्ती केली जाते. साधारणपणे निवडून आलेल्या सदस्यांपैकी सर्वात ज्येष्ठ आमदाराची या पदावर निवड केली जाते. त्रिशंकू विधानसभेच्या परिस्थितीत कोणाला निमंत्रण द्यायचे हे ठरवण्यात राज्यपालाची भूमिका अधिक महत्वाची ठरते. परंतु अंतिमतः त्या पक्षाला किंवा आघाडीला युतीला एकूण विजयी उमेदवारांपैकी निम्म्याहून अधिक सदस्यांचा पाठिंबा असल्याचं सिद्ध करावं लागत असते. ही संवैधानिक बाब आहे, ही आपण लक्षात घेतली पाहिजे. सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होते. आता विविध कारणामुळे सरकार स्थापन होऊ न शकल्यास अशा परिस्थितीमध्ये कलम 356 अंतर्गत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. या परिस्थितीबाबत कलम 172 सांगते, जर आणीबाणीची घोषणा अंमलात असेल तर संसद कायद्याद्वारे विधानसभेचा कार्यकाल एका वेळी 1 वर्षापेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीसाठी वाढवू शकते. मात्र आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर हा वाढीव काळ कोणत्याही परिस्थितीत 6 महिन्यापेक्षा जास्त असू शकणार नाही. ही तांत्रिक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित न करता बहुमत चाचणी होऊ शकते का असाही प्रश्न चर्चेमध्ये आहे. म्हणजे एखादा पक्ष मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचे नाव घोषित न करता बहुमत चाचणी घेऊ शकतो का असा प्रश्न उपस्थित झाल्यास ही परिस्थिती अवघड ठरू शकते. भारतीय संविधानातील कलम 164 नुसार मुख्यमंत्र्याची नियुक्ती ही राज्यपालाकडून केली जाते, तर इतर मंत्र्याची नियुक्ती ही मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार
राज्यपाल करतात. तर राज्यपाल संतुष्ट असेपर्यंत इतर मंत्री त्यांच्या पदावर कायम असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडल्याशिवाय इतर मंत्र्यांची नियुक्ती होत नाही. सत्ताधारी पक्ष मुख्यमंत्र्यांना बदलून त्यांच्या जागी दुसऱ्या मुख्यमंत्र्याची नियुक्ती करू शकतो. आता हा केरळमधील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडण्यात काँग्रेसला विलंब का होतो आहे, हाही प्रश्न आहे. कारण काँग्रेस हा अनेक दिवसापासून सत्तेमध्ये नाही. खरगेंची तब्येत वयोमानानुसार हे आहे आणि राहुल गांधीची काँग्रेसवर अद्याप फारशी पकड जे विरोधी सत्ताधारी पक्षाच्या तुलनेमध्ये दिसत नाही. केरळ विधानसभेच्या एकूण 140 जागा आहेत. त्यापैकी काँग्रेसने 63 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवलेला आहे. काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट या आघाडीला केरळमध्ये 92 जागांसह बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे. परंतु केरळमध्ये काँग्रेसच्या 3 प्रमुख नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठीची चुरस लागलेली आहे, वाढलेली आहे. काँग्रेस नेते DV सतीशन हे काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. KC वेणुगोपाल हे नव्याने निवडून आलेल्या आमदारांमध्ये प्रसिद्ध आहेत. रमेश चेनिथला हे काँग्रेसचे केरळमधील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. KC वेणुगोपाल यांची मुख्यमंत्री पदावर नियुक्ती केल्यास आणखी एक छोटीशी अडचण असेल. ती म्हणजे वेणुगोपाल हे सध्या केरळ विधानसभेचे आमदार नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आमदार नसणारी व्यक्ती मुख्यमंत्री पदावर नियुक्त केली जाऊ शकते का, असाही प्रश्न आपल्याला पडू शकतो. पण ती केली जाऊ शकते. भारतीय संविधानातील कलम 164(4) नुसार एखादा नेता जो विधानसभेचा किंवा विधान परिषदेचा सदस्य नाही त्याला मंत्रिपदावर नियुक्त केले जाऊ शकते. तो मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतो. परंतु मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्या नेत्याला पुढील 6 महिन्यात दोन्ही सभागृहापैकी म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा यापैकी या एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवणं हे बंधनकारक असते. 16 मार्च 1971 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कलम 164(4) बाबत महत्वाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. एखादा नेता विधानसभा किंवा विधान परिषदेवर आमदार नसेल तरी तो मुख्यमंत्री पदावर नियुक्त केला जाऊ शकतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि याच आधारावर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले होते. कलम 164(4) हे फक्त मंत्री पदासाठीच लागू होत नाही तर मुख्यमंत्री पदासाठी देखील लागू होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीचं पेच केरळमध्ये निर्माण झालेला आहे. तो लवकर सुटला तर ठीक आहे. आज तारीख काय आहे? आज 12 मे आहे. 23 मे ही लास्ट तारीख आहे. 24 मेला या ठिकाणी काही होऊ शकते आणि म्हणून तोपर्यंत हा तिढा मिटेल का? आपल्याला काय वाटतंय आपण कमेंट करून कळवा. मित्र, या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.